पुण्यातील नरडाणा येथील एमआयडीसी मध्ये जे गोडाऊन होतं ते आता सील करण्यात आलेलं आहे। खतांच्या कंपनीचं हे गोडाऊन आता कृषी विभागानं सील केल्याची माहिती आहे। पाहणीमध्ये तपासासाठी 12 नमुने आता कृषी विभागानं ताब्यात घेतलेले आहे आणि हे गोडाऊन देखील आता सील करण्यात आलेलं आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे आणि या कारवाईनंतर आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू या ठिकाणी आढळलेल्या आहेत। खतांच्या गुण्या दुसऱ्या दिवशी गायब झाल्याने चांगलीच खळबळ देखील उडालेली होती। त्यामुळे आता कृषी अधिकाऱ्यांनी हे गोडाऊन सील केलंय। त्याचे आज नमुने एक झिंक सल्फेट जे होतं ते एक इंडस्ट्रियल यूजचं होतं आणि एक ॲग्रिकल्चर यूजचं होतं। दोघांचे आज नमुने घेतलेत। काल एकूण 10 नमुने आणि आज 2 नमुने असे एकूण तालुका निरीक्षक श्री भांबरे साहेब यांनी घेतले आहेत आणि त्यांनी कालचे नमुने आजच लॅबोरेटरीला तपासणीसाठी पाठवले व आजचे नमुने कदाचित आता वेळ मिळाली तर पोस्ट चालू असेल तर आजच पाठवले जातील किंवा उद्या सकाळी पाठवले जातील। आम्ही त्याच्यावरती आता वरिष्ठांना सर्व अहवाल देणार आणि त्यांच्या अहवालानुसार त्यांच्याकडनं त्यांच्या मार्गदर्शनातून ते जसं सूचना किंवा गाईड मार्गदर्शन करतील त्यानुसार यांच्यावर आम्ही कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।